पुणे महापालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या सुमारे 2000 कोटी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या चौकशीत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला असून त्याची याचिका फेटाळून लावली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वाघमारे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या सखोल चौकशीचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाहीये। याशिवाय गेली 10 वर्षे बांधकाम विभागात काम करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची कोणतीही चौकशी केली जात नाही। या विरोधात युवा सेनेचे कल्पेश यादव यांनी शहरभर फ्लेक्स लावून पालिका आयुक्त आणि महापालिकेचे नगरसेवक यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। निवृत्तीनंतरही आकाशात चेल्यांचाच वाचतोय पालिकेत डंका। लुटारूंची टोळी अजूनही बांधकाम विभागात पुणेकरांचे तोडतायत लचके। आयुक्त साहेब जरा लक्ष द्या अशा आशयाचे हे फ्लेक्स शहरभर लावण्यात आले होते। पुण्याला खड्ड्यात घालणारी नियमबाह्य परवानगी देणारी हीच ती भ्रष्टाचारी टोळी 10-12 वर्ष झाली बांधकाम विभागात फेविकॉल लावून बसली आहे। कारवाई कधी असा प्रश्न कल्पेश यादव यांनी उपस्थित केलाय। कल्पेश यादव यांनी लावलेले हे फ्लेक्स पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होते, मात्र दुपारनंतर पालिकेने या फ्लेक्सवर कारवाई करत हे फ्लेक्स काढून टाकले। या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कल्पेश यादव यांनी केली आहे। सध्या मागील 2 महिन्यापासून जो शहरभर पुणे शहरामध्ये राज्यामध्ये जो विषय गाजलाय तो पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन शहर अभियंता यांच्या 2000 कोटीच्या बेहिशोबी मालमत्तेची जी चौकशी आहे त्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी जी काही न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट यांनी जे निर्देश दिले या बाबतीमध्ये या तत्कालीन जो शहर अभियंता आहे यांची जी पिलावळ आहे, यांना जे मदत करणारे या 2000 कोटी बेहिशोबी मालमत्तेसाठी जे मदत करणारे 10 वर्ष या पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवरती तात्काळ बदली करावी, यांच्या चौकशी करावी या मागणीच्या आशयासाठी आयुक्त महोदयांचं आणि पुणे महानगरपालिकेला लक्ष वेधण्यासाठी हे बोर्ड लावले होते। या बोर्ड लावताना ज्याच्यामध्ये JB पवार, नंतर प्रवीण शेंडे, साखळे दाम्पत्य, संजय शिंदे, चाबुकस्वार असे अनेक जे काही माननीय म्हणून जे पुणे महानगरपालिकेमध्ये बिल्डर, आर्किटेक्टचे एजंट यांचे लायझनिंग ऑफिसर म्हणून काम करतात आणि यातनं जी काय माया गोळा झाली त्यासाठी ते 2000 कोटीचे जे काय उभे राहिले ते आहेत। या अधिकारी बिल्डर आणि आर्किटेक्टच्या समोर नतमस्तक असतात, त्यांचा प्रोटोकॉल म्हणून उभे राहतात आणि या पद्धतीने बेकायदा बांधकाम परवानगी दिली जाते। यासाठी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि सर्व सन्माननीय नगरसेवकांचं लक्ष वेधून या अधिकाऱ्यावरती तात्काळ कारवाई करावी, अन्यथा यांनी दिलेले जे काय बेकायदा बांधकाम परवानगी आहेत या भविष्यामध्ये एक यांचे जे बेहिशोबी मालमत्ता आहे याची माहिती जगासमोर आणणारच आहोत। 2000 कोटीची जी बेहिशोबी मालमत्तेच्या बाबतीमध्ये कोर्टाने निर्देश दिले त्या बाबतीमध्ये पुणे महानगरपालिका म्हणून यांनी यापूर्वीच दखल घेऊन यांचा वरची कारवाई करणे अपेक्षित होते, परंतु आज ज्यांचे रिटायरमेंट झाल्यानंतर कोर्टाने जे निर्देश दिलेत हे निर्देशाच्या अगोदरच पुणे महानगरपालिकेने कारवाई केली पाहिजे होती। एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये ज्यावेळेस काही समाज माध्यमामध्ये किंवा कोणी तक्रारदार ज्यावेळेस पुरावे सादर करतो त्यावेळी त्या संबंधित तात्काळ कारवाईचे निर्देश किंवा चौकशी समिती किंवा जे काय एनिथिंग या सर्व प्रक्रिया पार पाडल्या पाहिजे होत्या, परंतु या अधिकाऱ्याचा होळ एवढा मोठा आहे की याच्या विरोधामध्ये कोणी ब्रेही काढू शकत नाही अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। हा आका आणि या आकाची जी टोळी पुणे महानगरपालिकेमध्ये आज कार्यरत असणारी यांच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे या अनुषंगाने हे बोर्ड लावले होते। पुढे या कारवाई होईल अशी अपेक्षा आहे। नाही या कारवाई झाली तर यांच्यात जे काय पुढे कारनामे आहेत, यांनी दिलेल्या बेकायदा परवानग्या आहेत, यांच्या मालमत्ता आहेत, याचे सर्व पुरावे हे समोर दिले जातील। मागील 10 वर्षापासून हे अधिकारी एकाच टेबलवरती काम करतात, बांधकाम विकास विभागामध्ये काम करतात। काही लोक यातले पगार दुसऱ्या डिपार्टमेंटचे घेतात, पण पूर्ण वेळ या तत्कालीन शहर अभियंत्याचे लायझनिंग, बिल्डर लोकांची लायझनिंग करण्यासाठी हे बांधकाम विकास विभागामध्ये 10 वर्षापासून कार्यरत आहे।